श्री स्वामी समर्थ. हॅलो एव्हरीवन. एक मिनिट थांबा. जर तुमच्या फीडमध्ये हा व्हिडिओ आलेला असेल ना, तर समजा की हा व्हिडिओ स्वामींनी तुमच्यासाठीच थेट तुमच्यापर्यंत पाठवलेला आहे आणि स्वामींनी पाठवलेला आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या काहीतरी भल्यासाठी, चांगल्यासाठीच असणार आहे. तर आजच्या या व्हिडिओचा विषय खूप छान आहे. म्हणजे जे काही कॉन्टेंट क्रिएटर आहे किंवा एखादी महिला काहीतरी करू पाहते ना, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट असा असणार आहे. तर या व्हिडिओचं टायटलच मी असं दिलेलं आहे की अशा लोकांचं नक्की करायचं काय. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एखादी गोष्ट नवीन स्टार्ट करतो किंवा एखाद्या गोष्टीची आपण सुरुवात करतो. आपल्याला आई वडिलांचा सपोर्ट काहींच्या बाबतीत असू शकतो, काहींच्या बाबतीत नसू शकतो. काहींच्या बाबतीत आई वडिलांची परिस्थिती चांगली असते, काहींच्या बाबतीत नसते. आणि तरी सुद्धा ना, आपल्या मनात आपण स्वतः काहीतरी करण्याची जिद्द जर असेल ना, तर आपण नक्कीच एक ना एक दिवस यशस्वी होतो. म्हणजे स्वतःच्या जीवावर जर आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी आपण जर प्रामाणिकपणे धडपडत असू ना, प्रामाणिकपणे कष्ट करत असू ना, तर नक्कीच आपल्याला त्यातून काही ना काही यश मिळतं. आणि हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. म्हणजे शिक्षण तर काही माझं पूर्ण झालं नाही काही कारणास्तव, आणि लग्नानंतर तर मग काही कित्येक अशा जबाबदाऱ्या आणि त्यामुळे मग बाकीच्या गोष्टी काही करता आल्या नाही, पुढचं शिक्षण म्हणा किंवा नोकरी वगैरे म्हणा. तर मग युट्यूबच्या माध्यमातून मी असं स्वतःचं काहीतरी करायचं म्हणून युट्यूबच्या माध्यमातून मी ते करायला लागले. आता कसं असतं, आता याचा मूळ मुद्दा मी मांडते. तर काही लोक अशी आहेत ना समाजात, म्हणजे माझ्याच बाजूचे लोक, म्हणजे त्यातले काही लोक म्हणजे बोटांवर मोजण्या इतके असे लोक आहेत ना, आपले नातेवाईक, माझे नातेवाईक. तर त्यांचे लाईक्स असतात आपल्या व्हिडिओला. तर मी कित्येक कॉन्टेंट क्रिएटरच्या बाबतीत ही गोष्ट घडते की जे स्वतःचे आपले नातेवाईक असतात ना, ते कधीच आपल्या व्हिडिओला लाईक करत नाही किंवा मग कमेंट करत नाही. आता त्यांना काय वाटतं, त्यांचा एक लाईक जर मिळाला आपल्याला तर आपण व्हायरल होऊ, फेमस होऊ असं वाटतं त्यांना. जाऊ दे, तो त्यांच्या मनाचा मुद्दा असतो. पण तरी सुद्धा असे लोक आहेत ना, की त्यांची इथपर्यंत मजल जाते ना, की ते आपल्याच घरातल्या लोकांना म्हणजे अरे, म्हणजे माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझ्या मिस्टरांनाच त्यांच्याच जवळच्या एका व्यक्तीने, तू तुझ्या बायकोला कसं काय इंस्टाग्रामवरती किंवा सोशल मीडियावरती तुम्ही रील टाकून देता, किंवा तुम्ही तुमच्या बायकोला कसं काय परवानगी दिली. म्हणजे आणि असं हे कोण बोलतात की ज्यांनीच त्यांच्या आयुष्यामध्ये काही केलेलं नसतं, त्यांच्या बायकोने सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केलेला नसतो. आणि असे लोक ज्यांचं स्वतःचं काहीही कर्तृत्व नसतं, ज्यांना स्वतःला आपल्या आयुष्यामध्ये नक्की काय त्यांना मिळवायचं हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. फक्त आयुष्यात आलेले असतात, थोडंसं काम करायचं, खायचं प्यायचं, इतकंच त्यांचं फक्त मोटिव्ह असतं. दुसरा काही त्यांचा उद्देश नसतो आयुष्यात येण्याचा. आणि तेच लोक कसे असतात की जे आपल्या माणसांना, जे आपल्याला साथ देतात ना, तर त्यांना असे भडकवत असतात की कसं काय तुम्ही हे करून देता किंवा तुम्ही कसं काय करता. तर माझ्या नवऱ्याने तर त्यांना द्यायचं ते उत्तर दिलेलंच आहे. कारण प्रत्येक गोष्ट आता आपल्याच बाबतीत नाही, सोशल मीडियावरती प्रत्येक बाईच्या बाबतीत, म्हणजे प्रत्येक जी स्त्री काहीतरी स्वतः करू पाहते ना, तिथं तिच्या बाबतीत या गोष्टी घडतायत. जर तुमच्या बाबतीत घडत असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर अशा लोकांचं काय करायचं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला तुमच्या घरातल्यांची भक्कम साथ असेल, तुमच्या नवऱ्याची भक्कम साथ असेल ना, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या लोकांना पूर्णपणे दुर्लक्षित करायचं. कारण या लोकांचा स्वतः आयुष्यात येऊन त्यांचा काही उद्देश नसतो. त्यांनी सुद्धा वयाची 40-50 गाठेपर्यंत आयुष्यात काहीही मिळवलेलं नसतं. आणि कुणीतरी आपल्या पुढे जाते हे त्यांना पाहवत नसतं, आपली प्रगती त्यांना पाहवत नसते, आपण सोशल मीडियावरती राहून काहीतरी कमवतोय हे त्यांना पाहवत नसतं. आणि त्यामुळे ते आपल्याला खेचण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे अशा लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं. निगेटिव्ह जे लोक असतात ना, त्यांना आपल्या आयुष्यातून मी तर म्हणते डिलीटच करून टाकायचं. जर तुमच्या पार्टनरचा तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट असेल ना, तर बाकी कुठल्याही गोष्टीचा तुम्ही विचार करायचा नाही. असे कित्येक लोक येतात, कित्येक जातात. आणि वाईट वाटतं आपल्याला, कारण कधी कधी असं असतं ना, एकदम आपल्या जवळचेच लोक जे आपल्या तोंडावरती म्हणत असतात, अरे वा तू व्हिडिओ बनवतेस, अरे वा तू पैसे कमवतेस, पण मागे तेच लोक, अरे काही व्हिडिओ बनवते. तर अशा प्रकारच्या त्यांचं ते कमेंट्स असतात मागे. तोंडावर तर बोलण्याची कोणाची हिंमत नसते, पण मागे अशा कमेंट करतात. त्यामुळे तुमच्याही बाबतीत असं काही घडत असेल ना, तर सरळ दुर्लक्ष करायचं. आपण आपल्या सरळ मार्गाने चाललेलो आहे. आपण कुठला वाईट मार्गाने पैसा कमवत नाही, कुणाला फसवून कमवत नाही. आपल्या अंगात जी कला आहे ती कदाचित त्यांच्याकडे नाही, त्यामुळे सुद्धा ते जळत असतील. तर जे जळतायत ना, त्यांना जळून द्यायचं. मस्त उलट आपण शेक घेत बसायचं. आपण आपलं काम करायचं. तुम्हाला जळायचंय तर जळा. मी जेवढे पैसे कमवते, 20,000 कमवू, 25,000 कमवू, आपल्या घरात ते काय आणून देणार नाही. हा, तर ज्यांना कोणाला टीका करायची आहे की अरे, डायरेक्ट म्हणजे इथपर्यंत मजल गेली अशा लोकांची की माझ्या मिस्टरांनाच की अरे तू कसं काय बनवून देतो तुझ्या बायकोला व्हिडिओ वगैरे. तर ते जर व्हिडिओ पाहत असतील तर व्हिडिओ तर पाहतात, माझ्या प्रत्येक गोष्टींवरती त्यांचं लक्ष असतं, काय करते, कुठं जाते, कुठला व्हिडिओ आहे, असं तसं तसं. तर
मला अशी विनंती आहे की जर जे कोणी माझ्याविषयी वाईट कमेंट करतायत ना मागे, तर तुम्ही जर मला दर महिन्याला एवढी रक्कम देत असाल तर मी नाही बाबा काही करत. फुकट पैसे मिळत असेल तर कशाला कोण काही करेल ना. पण असं असतं, आता सावित्रीबाई फुलेच इतक्या मोठ्या म्हणजे होऊन गेल्या आपल्या शिक्षिका, त्यांना संघर्ष, लोकांचा विरोध, लोकांचे टोमणे त्यांना चुकले नाहीत तर आपण काय आहोत. त्यामुळे कुठल्याही गोष्टींचा विचार करायचा नाही. असे लोक आपल्या आयुष्यात येतात जातात, त्यांचा काहीही उद्देश नसतो, फक्त यायचं, जगायचं, खायचं, प्यायचं आणि जायचं. पण आपण काहीतरी वेगळं करतोय ना हे त्यांना पाहवत नसतं. तर माझ्या बाबतीत तर नेहमी असं घडतं, कारण आमच्या सगळ्या खानदानात एकटे मी अशी आहे जी मी रील बनवते. त्यामुळे काही बरेचसे आहेत विरोध करणारे आहेत, वाईट कमेंट्स करणारे आहेत, पाठीमागे बोलणारे आहेत, पण मी त्यांचा कधीही विचार करत नाही, कारण माझा सोन्यासारखा पार्टनर माझ्या सोबत आहे. त्यामुळे मी बाकीच्यांचा विचार करत नाही. मी चांगल्या मार्गाने पैसे कमवते आणि कोणी मला कुठल्याही गोष्टी घरात आणून देत नाही. आणि जो 1 मिनिटाचा व्हिडिओ आपण बघतो ना, तर त्याच्यासाठी किती मेहनत लागते हे प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटरला माहितच आहे. त्यामुळे अशा लोकांशी कसं वागायचं, जे निगेटिव्ह कमेंट करतात, आपल्यावरती असं आपल्याला प्रेशराईज करतात. हो, माझ्या बाबतीत हे झालेलं आहे, प्रेशराईज केलं जातं डायरेक्ट तोंडावर सुद्धा. काही लोक खूप धीट असतात असं म्हणतात. धीट म्हणण्यापेक्षा निर्लज्ज असतात असं मी म्हणेन, कारण धीट लोक वेगळे असतात आणि निर्लज्ज वेगळे असतात. तर होतं असं आपल्या बाबतीत, जेव्हा आपण सोशल मीडियावरती असतो, आपलेच विरोध करतात, त्याचबरोबर जे आपल्याला ओळखत नाही ते सुद्धा आपल्यावरती वेगवेगळ्या कमेंट करत असतात. काहीचे व्हिडिओ आहेत इन्स्टावरती मला येतात कमेंट की काय नाही, फालतू व्हिडिओ आहे, नका लाईक करू. अरे मग तुम्ही पाहू नका, तुम्हाला नाही आवडत ना व्हिडिओ तर पाहू नका, काहीच हरकत नाही. ज्याला आवडतं ते बघतं. आता माझा या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता की कुणाच्या बाबतीत, म्हणजे तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर असाल, एक खास करून महिला असाल, म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत खूप होतं, म्हणजे अगदी सगळ्याच गोष्टी होतात स्त्रियांच्या बाबतीत. फोटो वगैरे लीक केले जातात, काय 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 होतं. पण मी तर असं म्हणते की स्त्रियाने कुठलीही परिस्थिती असो थांबायचं कधीच नाही. जर तुमचा पार्टनर तुमच्या सोबत असेल, तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्या सोबत असेल ना, तर कोणीही तुमचं वाकडे करू शकत नाही. आणि आपले स्वामी आहेत, ते सगळं बघून घेतात. म्हणजे स्वामींच्या पुढे आपण नाही जाऊ शकत. स्वामी सगळं पाहून घेतात. आपल्याला कुठलीही गोष्ट स्वतः करायला लागत नाही. म्हणजे आपल्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी वाईट घडतात ना, स्वामी सगळा न्याय करतात. हा माझा खूप दिवसांचा अनुभव आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मी खास अशाच भगिनींसाठी किंवा अशा भावांसाठी बनवलाय, कारण मुलांच्या बाबतीत पण होतं की काय हा कॅमेरा घेतोय आणि व्हिडिओ बनवतोय, तर त्यांच्याही बाबतीत होतं. मोठे मोठे क्रिएटर्स आहेत, त्यांच्या बाबतीत झालेलं आहे. आपण काय, त्यामुळे आपण थांबायचं नाही, आपण करत राहायचं. तर म्हणजे या छोटाच व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा. बाय.